नांदेडमधील सक्षम ताटे खून प्रकरणात पोलिसांवर कारवाईची मागणी करत काल 24 डिसेंबर रोजी सक्षम ताटेची प्रियसी आचल मिडावर आणि त्याच्या आईने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. दोघींनीही अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी पोलीस आणि सक्षम ताटेच्या कुटुंबियांमध्ये वाद होऊन धक्काबुक्की झाली. नांदेड शहरातील जुनागंज भागात 27 नोव्हेंबर रोजी आंतरजातीय प्रेम प्रकरणातून आचल मिडावरच्या वडिलांनी आणि भावांनी सहकाऱ्यांसह सक्षम ताटेची हत्या केली होती आणि या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. मात्र घटनेच्या दिवशी इतवारा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी माही दासरवाड आणि धीरज कोमुलवाड यांनी आचलच्या अल्पवयीन भावाला सक्षमची हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आचल मिडावर आणि ताटे कुटुंबियांनी केला.